अहो काय म्हणता राव, पहिला पती असताना दुसरा पती करणे पत्नीला पडले महागात। पहिल्या पतीसोबत संसार सुरू असताना विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणे पत्नीला चांगलेच महागात पडले। या प्रकरणात पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह 11 नातेवाईकांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी मनोहर तरटे राहणार अर्धापूर यांच्या फिर्यादमध्ये त्यांनी स्पष्ट कोर्टाला सांगितलेलं आहे की वैशाली भीमराव भोसले हिच्यासोबत सन 2019 रोजी विवाह झाला होता आणि सदरच्या महिलेपासून मुलगा झाला आणि मस्त सुखाने संसार चालत होता। 3 वर्षाचा मुलगा असताना देखील ती अचानकपणे मुलाला घेऊन गायब झाली। त्यामुळे मनोहर तरटे यांनी 2 वर्ष झालं तिचा शोध घेतला, पण तिचा कुठेही थांग पता लागला नाही। पण शेवटी प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळवलं आणि सदरची जी मुलगी आहे ती राहटी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथे भेटली। तिने त्याच गावातील मुलगा अंकुश साडू शिंदे याच्याशी विवाह केला होता, परंतु हे विवाह केला असताना कुठल्याही प्रकारची सोडचिठ्ठी डिवोर्स कोर्टाकडून झालेला नव्हता। पहिला पती जिवंत असताना सुद्धा तिने दुसऱ्या मुलाशी विवाह केल्यामुळे सदरचे हे मॅटर दिवाणी असल्यामुळे मनोहर तरटे यांनी अर्धापूर कोर्टामध्ये धाव घेतली। सदरचं प्रकरण हे माननीय न्यायालयाला व्यवस्थितरित्या पुराव्यानिशी समजून सांगितलं आणि सदर महिलेच्या उदाहरणार्थ दुसरा विवाह करणारी जी मुलगी आहे वैशाली भोसले तिच्या नातेवाईकाच्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि सदरचा गुन्हा हा अर्धापूर बीट अंमलदार बोईनवाड यांच्याकडे तपासाला देण्यात आला आहे। आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि सदर आरोपी विरोधात दोषारोप पुराव्यानिशी आम्ही कोर्टात दाखल करू। मनोहर सुरेश तरटे यांचा विवाह वैशाली भीमराव भोसले यांच्यासोबत 2019 साली झाला होता। त्यानंतर वैशाली आणि मनोहर यांना मुलगा झाला। या दोघांचा संसार सुरू असताना वैशाली हिने 3 वर्षांच्या आपल्या मुलाला घेऊन मनोहरच्या घरातून पलायन केले। मनोहर तरटे यांनी आपली पत्नी आणि मुलाचा शोध घेतला, परंतु ते त्यांना कुठेही आढळून आले नाही। दरम्यान पत्नी वैशाली हिने अंकुश साडू शिंदे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हट्टी येथील यांच्याशी दुसरा विवाह केला। याबाबत अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही आरोपी विरुद्ध कारवाई झाली नाही। अखेर मनोहर तरटे यांनी अर्धापूर न्यायालयात धाव घेतली। माझं नाव मनोहर सुरेश तरटे आहे। माझी पत्नी म्हणजे 2024 ला म्हणजे 2 महिन्याखाली गेलेली होती। मी पाहुण्या दाऱ्याकर म्हणजे विचारपूस केली, मला पत्ता लागला की तिनं लग्न केलं म्हणून दुसरं। नंतर मी इथे येऊन मिसिंग दाखल केली। नंतर इथले बोधम ऑर्थरी आम्ही सगळेजण जाऊन तिथं म्हणजे ते मिसिंगचं दाखला आम्ही इथून करून आलो। नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणलं तर इथं पोलीसवाले कर्मचारी पण इथं गुन्हा घेण्यात आला अर्ज दिल्याने आणि नांदेडला SP ऑफिसला दिला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईना झाला। म्हणजे कोणी रिक्स घेण्यात आलं त्या मॅटरमध्ये। तर आमिर वकील साहेबांनी कोर्टामध्ये म्हणजे ते प्रस्ताव पुरावे वगैरे त्यांनी तिथं दिले आणि त्यांच्यावर कोर्टामधून गुन्हा दाखल केला। दरम्यान आरोपी पत्नी वैशाली हिने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळे तिच्यासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धापूर न्यायालयाने दिले। न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी वैशाली आणि तिच्या 11 नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।